पहिला आज बॉल मला वाटतं पहिला चौकार कॉमेंट्रीच्या दिशेने अडवला अक्षयनी. खरंच चांगली उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दुसरा रन येते का नाही बघत जाईल पण 2 रनाने नक्कीच पूर्ण होईल. खरं अक्षय फिल्डिंग आणि ह्याच पद्धतीने फिल्डिंग करायची जर तुम्हाला फायनल गाठायचे असेल तर ह्याच पद्धतीच्या फिल्डिंगची अपेक्षा आहे. कारण हे जे सामने 2 सामने असणार आहेत हे तुम्हाला ताज जर तुमच्या डोक्यावर जर घ्यायचा असेल ताज तर तुम्हाला पुन्हा एकदा 2 किंवा 1 आपल्या थोडं जर नाही पण 1 मध्ये ते समाधान मानावे लागेल. कारण इरफान स्ट्राईकला आहे तिकडे आणि इरफान रिस्क घेणार नाहीये. त्याला माहिती आहे रिस्क जर घेतली तर खूप मोठी चोखून घेतली तर खूप मोठा फटका आपल्या संघाला बसेल. दोन बॉल धावसंख्या झाली 3. चांगली बॉलिंग खरंच दीपक यांच्या माध्यमातून. इरफानचा तर रेकॉर्डच आहे या मैदानावर आजच्या दिवसाचा. खरंच रेकॉर्डचा मानकरी तो असेल तो म्हणजे इरफान. चौकार आणि षटकाराचा बादशाह ज्याला म्हटलं जातं आजच्या दिवसाचा त्याचं नाव आहे इरफान. कुठेतरी खेळवलाय. ठीक आहे ही ओव्हर फक्त तुम्ही खेळून काढा असं त्यांनी गृहीत धरलं असेल. कारण आपल्याला चांगला आला तर त्याचा समाचार घ्या आणि बॉल जर व्यवस्थित खराब असेल तर नक्की त्याचा समाचार घेऊ नका आणि एखादा चुकीचा फटका तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल याची पण नोंद घ्या. धावसंख्या झाली फक्त 3. बॉल झाले 4. शेवटचे 2 बॉल. धावसंख्या देखील भर झाल्या. धावसंख्या झाली 4. शेवटचा बॉल. बघा दीपकची गोलंदाजी बघा खरंच बघण्यासारखी गोलंदाजी आणि एक चांगलं नाव त्याच्या गोलंदाजीला धार आलेलीच आहे आधीपासून आलेलीच आणि आता परत एकदा धार त्याच्या गोलंदाजीला आलेली आहे. चौकार. कडक पंच आमचे राकेश ऑर्गनायझर दोस्ती प्रीमियर लीग 2025. खरंच चांगली टीम आहे त्यांच्याकडे दोस्ती प्रीमियर लीग. मला वाटतं बरेच जण 25 ते 30 जण त्यांच्या कमिटीमध्ये मला दिसतात आणि चांगले होतकरू. अशा तऱ्हेने पहिलं षटक समाप्तात. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली 8. ठीक आहे पहिला षटकांत धावसंख्या 8 झाली पण 5 बॉल पर्यंत धावसंख्या कुठेतरी स्थिर होती. पण शेवटचा बॉल जो होता त्यात एक चौकार जाऊन कुठेतरी नाराजगी पसरली मॅरेथॉन सुपर या संघामध्ये. पण ठीक आहे ओव्हरला प्रति ओव्हरला तर 8 तर धारण जाणारच कारण सामने फक्त 5 ओव्हरचे आहेत. बॉलरचं नाव काय अक्षय नाही कामिल. चांगली कॅच घेतली इरफान. खूप मोठा झटका. चला आता मला आता सर्जरी करायला लागेल रुद्रवेल संघाला. आता कोणती सर्जरी करतात बघू आणि कोणाच्या रूपाने सर्जरी होईल तो म्हणजे सुशांतच्या नावाने तिथे जावंच लागेल. इरफान किती रनवर आउट झाला इरफान. फक्त 1 धावसंख्या ही अटीतटीचा सामना होता. इरफानने आतापर्यंत आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत त्यांनी पोचून दिलं होतं आणि या निनाक्षणी त्यांनी आपली विकेट गमावलेली आहे. आणि खरंच एक जोश मॅरेथॉन सुपर हिरो संघ. कारण बळीचा जो बकरा बनवायचा होता तो इरफानलाच बनवायचा होता मॅरेथॉन सुपर हिरो या संघाला आणि तो बनवलेला आहे. कुठेतरी ओपनिंग पेअर यांची हे झाली. पियुष जर असता तर कुठेतरी हे झालं असतं. पियुषने असं नव्हतं करत. सेमीफायनलचा सामना होता तो वेळेवर त्यांनी यायला पाहिजे होतं. ओपनिंग पेअर जरा चेंज झाली त्याच्यामुळे जरा ही गडबड झाली असं मला वाटतंय.
कॅच कामिल ओव्हर हॅट्रिक हॅट्रिकच्या आता मार्गावर आहे 2 विकेट घेतला लगातार शांतता शांतता रुद्रवेलेंच्या पावलांमध्ये बघा सगळी शांतता आहे तिथं कोणाच्या चेहऱ्यावर त्याचा हात नाही ओमकार कुठे गेला ओमकार पियुषी जोडी मला दिसत नाहीये ही जोडी जेवायला गेली परत आलीच नाहीये मला वाटतं मॅरेथॉन सुपर इलेव्हन या संघाने त्याचं अपहरण केलंय दोन्ही प्लेयरचं वाटतं अपहरण झालेलं आहे अपहरण त्यांना शोधा आणि आणा अजून 5 ओव्हरचा सामना आहे विशाल कामिलला हॅट्रिक चान्स आहे सेमीफायनल मध्ये हॅट्रिक घेण्याचा पहिला मान मिळवेल तो म्हणजे कामिल दबाव तंत्र ते चालू झालं ते दीपकच्या माध्यमातून पहिली ओव्हर जी झाली ती दीपकच्या माध्यमातून फक्त 8च रन दिल्या चांगले प्रयत्न होते कामिलचे कीपर जरा लक्ष द्या कीपर तुम्ही जरा हेल्दी राहा फिरवा जरा इकडे तिकडे जरा मग काय तुमच्या इकडे तिकडे फिरवा पाहिजे कॅच होती कामिलला एक हॅट्रिकचा चान्स होता एक नाव होतं ना हॅट्रिक जर घेतली तर सांगता तरी येतं की मी सेमीफायनल हॅट्रिक घेतली होती कीपर तोच का त्याने कॅच सोडला कुठेही त्याला उभा करा खरंच चांगली कॅच नाही चांगली चांगली हाईटला खरंच चांगलीच कॅच होती ठीक आहे कॅच झेलबाद झाले नाही पण त्याचे प्रयत्न करत शर्तीचे होते अशा तऱ्हेने धावसंख्या जर आपण बघितली बोर्ड स्कोर धावसंख्या 10 झाली आणि शेवटचे 2 बॉल बाकी बॉल टू बॉल रन चाललेत 2 कॅच सोडल्यात लगातार 2 कॅच सोडल्यात प्रेक्षक वर्ग पण इथे जुडलेला आहे आपल्याबरोबर आतापर्यंत इथे 35,000 लाईव्ह प्रेक्षक मला दिसत आहेत तिथे आता घेतली पाहिजे शाबास एकदा सोडली पण मी दुसऱ्यांदा सोडणारच नाही हे त्यांनी ठरवलंच होतं माझ्याकडे चूक एकदा होईल दुसऱ्यांदा होणार नाही कामिल काय करावं तुझं किती कौतुक करावं ओव्हर हॅट्रिक झालेली आहे तुझी ओव्हर हॅट्रिक झालेली आहे 3 विकेट घेतल्या त्यांनी कामिलने याचं नाव डॅनियल आपण डॅनी टाकले आधी होता ना त्याला कधी बॅटिंग बिटिंग नाही भेटली बरोबर आता का टाकतो टाकायचं रिझल्ट वेगळा लक्षात ठेव कुठेतरी लिहून ठेव काय नाव टाकलं तुझा विकेट गेला ना 3 विकेट कर ना डॅनी आला ना न्यू बॅट्समन डॅनी आला न्यू बॅट्समन अरे डॅनी आला न्यू बॅट्समन ओव्हर झाल्या दुसऱ्या ओव्हरचा षटक संपताच धावसंख्या जर आपण बघितली फक्त 11 आणि विकेट 3 रन कुठे 3 आहे धावसंख्या स्ट्रॅटेजी बघा मित्रांनो स्ट्रॅटेजी बघा दीपकला दिले 3rd ओव्हर कारण अजून 3 ओव्हर बाकी होत्या कुठेतरी स्ट्रॅटेजी त्यांची खरंच कामास येईल कारण धावसंख्या फक्त 11 झाले पत्ते त्यांनी सगळे बाहेर आता काढलेले 3 तर त्यांनी मोहरे टिपलेले आहेत कॅमेलने पण अजून पियुष आणि ओमकार कुठे ते येतील लवकरात लवकर मला वाटतं ऑन द वे असतीलच बरोबर आहे निर्धाव चेंडू एक रंग एक बॉल दीपक डॉटा का स्कोर दाखव ना मला इथे 2 वर आहे हवा चेंडू उंची जास्त लांबी कमी बघू काय करतोय अरे यार टेक इट इझी घेऊ नका सेमीफायनलचे सामने होते
जेवढं तुम्ही टेक इट इझी घेणार तेवढं तुमचा सामना लांब जाणार. तोंडे बोललं संघासमोर आपण खेळतोय ते म्हणजे रुद्र 11 एक चांगला तगडा संघ आहे. व्हाईट बॉल. दोनच बॉल झाले त्यांचा शेवटचे 4 बॉल. धावसंख्या फक्त 13 झाले. विकेट गेला 3. मयूर सारख्या बॅट्समॅनला बघा दीपक कसा खेळवतो. मयूर सारख्या बॅट्समॅनला जे आमचे हुकमेक असतात कधी काळचे मयूर, त्या बॅट्समॅनला दीपक सारखा बॉलर बघा कसा खेळवतोय. बॉल झाले फक्त 3. धावसंख्या झाली 13 आणि ही थर्ड ओव्हर चालू आहे मित्रांनो. थर्ड ओव्हर. धावसंख्या झाली 16. शेवटचा बॉला. विकेट गेला 3. तिसरं षटक मार्ग असता. दीपकला तोडणं. दीपकला तोडणं. चौथं षटक बघू आता कोणाला देत आहे, कारण धावसंख्या झाली फक्त 16. विकेट गेला 3. पियुष याला तू जबाबदार आहे. पियुष तू वेळेवर नाही आलास. जबाबदार तू आहे. लाखाचे 12,000 करणारा तूच आहे इथे. तुझ्यामुळे झालं सगळं. बघ इथं स्कोर झाला फक्त 16. विकेट गेला 3. आता निखिलच्या नको नादाला लागू. बॉलर आकाश. ओमकार आला का खरे मच्छिंद्र? ओमकार आला का? आकाश शहाणे येतो. हा येस कर त्याला. येस कर. आकाश शहाणे पहिलं वैयक्तिक षटक आणि आपल्या संघासाठी चौथं षटक. बॅट्समॅन रेडी नाही. बॅट्समॅन बॉल अंपायर तुम्ही जरा बघा, लक्ष द्या. बॅट्समॅन मयूर आहे. धावसंख्येत एकनी भर. पहिलाच बॉल, पहिलाच चेंडू होता. धावसंख्येत एकनी भर झाली. धावसंख्या झाली 17. कुठेतरी अजून फक्त 11 बॉल बाकी आहेत. 11 बॉल मध्ये मिनिमम तरी 30 रन तरी आले पाहिजे. म्हणजे 45 ते 50 स्कोर होईल आणि मॅरेथॉन सुपर 11 संघासमोर एक चांगलं आव्हान उभं राहील अशी अपेक्षा करतो. रुद्र 11 संघाचे जर बॅट्समॅन आता क्रीजवर आहेत, मी त्यांच्याकडून डॅने आणि मयूर यांच्याकडून खास करून अपेक्षा आहेत खूप. धावसंख्या 4 ने भर झाली. धावसंख्या झाली 21. 21 अशी चौकाराने षटकाराची आतिषबाजी झालीच पाहिजे. कमबॅक करा रुद्र 11. आता मॅरेथॉन सुपर 11 हा संघ सज्जच आहे.
पंचांचा निर्णय नट आउट ना, नट आउट. धावसंख्या 2 भर झाली. धावसंख्या झाली 23. 3 बॉल या षटकाचे, अजूनही 3 बॉल बाकी. प्रोजेक्टेड स्कोर आम्ही बघतो इथे. प्रोजेक्टेड स्कोर तो म्हणजे फक्त 33 असं दाखवतोय, पण असं चालणार नाही. 33 वर आपल्याला समाधान मानावं नाही लागणार. वाईट. अंपायर जेव्हा दोन्ही हात खुले करतो तर समजून जायचं वाईट मध्ये त्याचा रूपांतर होणार आहे. धावसंख्येत 1 भर झाली. धावसंख्या झाली 24. त्याची आता प्रॅक्टिस झालेली आहे. जो कॅच घेतोय ना, अखिलेश, प्रॅक्टिस झाली त्याची कॅचची, त्याच्यामुळे तो कॅच आता 2 कॅच घेतला मॅच मध्ये. जास्त 40 पर्यंत आले असं 3 वर 4 वरचा स्कोर झाला. म्हणजे बॉल टू बॉल रनच आहेत ना, 3च बॉल बाकी अजून 24 रनच आहेत. आता ह्या 3 बॉल मध्ये ना कम से कम 12-13 रन आले पाहिजे. 35 झाले पाहिजे. 35 ना शेवटची कशी चौथी आहे ते झाला येणार तो. किती चान्स. असा नाही तसा, तसा नाही असा. कॅच नाही, रन आउट. धावसंख्येत 1 भर घ्या. पंचवीस. अंपायर जरा स्टंप लावा. अंपायर, लेग अंपायर. लेग अंपायर फक्त उभाच राहिले. लेग अंपायरच्या मानधनामध्ये 10% कपात करण्यात येईल याची नोंद घ्यावी. जे काही 10,000 आम्ही देणार होतो ते आता फक्त 8,000 देण्यात येईल त्याला. शेवटचा बॉल पंचा. आकाश 9 रन दिले आतापर्यंत 5 बॉल मध्ये. कॅचेस इन द मॅचेस. चला या मच्छिंद्र डक, डक या, डक वर बाहेर या. धावसंख्या झाली 25 4 ओव्हर. वाईट होता, वाईट होता, त्याने मारला तो. 6 विकेट गेला रुद्र संघाच्या 4 ओव्हर मध्ये. धावसंख्या झाली 25. चौथं षटक. आकाश कोचरेकर. ओके. ओपनिंग पेअर मध्ये जी विकेट गेली इरफानची, त्याच्यानंतर मयूर खांब लावून उभा आपल्या संघासाठी. 8-11 त्याने आतापर्यंत वैयक्तिक धावा केल्यात. आता 6 बॉल मध्ये नाण्यामध्ये 25 धावा त्याला करायच्या आहेत. अरे काय त्या दीपकच्या मला किती लागत असेल ही गोष्ट. दीपकच्या मला पडलीच नाही रे. धावसंख्या 4 ने भर झाल्या. धावसंख्या झाली 19.
एक मिनिट अंपायर 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 थांबा जरा जरा अरे थांबा मित्रांनो थांबा जरा अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आहे. अरे साईड अँगल आमच्याकडे हे ना कॅमेरा सरळ आहे ना, कसं दिसेल आम्हाला रे? अरे कॅमेरा सरळ आहे ना, आम्हाला कसं दिसेल? एकच अँगल आहे रे त्या कॅमेऱ्याचा. इकडे असताना कुठं तर समजलं असता. आपण रिव्ह्यू घेतलाय. ए अंपायर काय अंपायर बघू का इथे या इकडे दोघांनी या फक्त बाकी कोणी नका येऊ. या मॅनेजर सीओ आमचे भरत कमिटीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर भरत यांच्यावर हे धुरा सांभाळी दिलेली आहे. मग आता त्यांनी निर्णय द्यायचा आहे. आमचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर दोस्ती प्रिव्हिलेजचे भरत यांनी निर्णय दिलेला आहे. थर्ड अंपायर नो बॉल आहे अंपायर नो बॉल आहे. पण असं आपल्याला प्रत्येकाला द्यायला लागेल. द्यायला लागेल. नो बॉल आहे. आत्ताचे पास रे ना का फ्रीड अंपायर कॉल द फ्रीडचा दिला. ओके धावसंख्या बघा 34 आली. पहिला 22 आणि आता 9 बॉल प्लस 4 असे धावसंख्या म्हणजे 9 या ओव्हरला आलेली आहे. धावसंख्येत एक निभार धावसंख्या झाली 35. बॉल झाले 2. शेवटचे 4 बॉल. काय झालंय त्या ह्या साईडला उभा केला त्याला तरी त्यांनी कॅच नाही पकडली. संतोषने आणि ह्या साईडला उभा केला तरी कॅच सोडली. तर संतोषचा जरा सत्कार करा. बॉल द्या जुना बॉल द्या प्लीज. आताच काय चौका आहे ना. ओके 39 ना धावसंख्या झाली 39. शेवटचे 3 बॉल. आकाश हे षटक खूप महागडे जाते. आतापर्यंत धावसंख्या जर तुम्ही बघितली 4 आणि 5 9 10 14 रन दिले आतापर्यंत या ओव्हरला. 3च बॉल झालेत. अडलग निखिल माझा खास मित्र निखिल निखिल चांगला षटकार होता. विशालने काय घेतली. चांगला होता. थोडीशी लांबी जरा जास्त पाहिजे होती. उंची कमी झाला. बॉल घ्या. एक मीटर फक्त लांबी कमी पडली. उंची थोडीशी जास्त झाली. ठीक आहे तरी चांगला स्कोर आलेला आहे 39. अजून 2 बॉल बाकी आहेत. एक षटकाराची तर गरज आहेच. 2 बॉल बाकी आहेत अजून. 39 39
प्लेयर फक्त 5च आहे का लक्ष द्या असं अंपायर बघतील 1 2 3 कॅच कॅच चौका चौका निर्णायक चौका आपल्या संघासाठी संदेशने जो फटका मारलेला आहे लेग साईडला धावसंख्या आपण बघतो 43. मी पण आम्ही तीच अपेक्षा केली होती की 85 धावसंख्या येईल बरोबर ना. तुझं नाव काय? आदित्य केला होता की 45 रन धावसंख्या नक्कीच पोहोचेल आणि हे 2 रन तर नक्कीच येतील. चौका जातो का बघू. अरे काय चाललंय बॉल हातात. भाग भाग अर्जुन भाग. 4 रन आले ना 4 रन आले ना 5 आले. निखिल काय बघ किती जीवदान तुम्हाला बघ किती जीवदान आहे. अरे वा 3 विकेट गेला. 48 रन झालेले आहेत. काय चाललंय यार मॅरेथॉन. तुमचा फॅन होतो मी मॅरेथॉन. ते चौका गेला असता बरं झालं असतं. ह्या ओव्हरला आकाशने 23 रन दिल्या. 23 रन आकाश. आकाशाने 23 रन दिले म्हणजे जर आपण बघितलं 4थ्या ओव्हरपर्यंत स्कोर होता 48 - 23. झाले रे 48 - 23 झाले. 25 होते. ओव्हरला बघितलं तर फक्त 25 रन होते 4 ओव्हरला आणि 5 ओव्हरला बघा रन किती झाले 48 म्हणजे 23 रन दिले. हा घे ना नवीन बॉल घे. चेहऱ्यावर आनंद आहे जरा आता. 30 बॉल मध्ये नाही सांगणार 10चा ॲव्हरेज पाहिजे तुम्हाला प्रति ओव्हर 10चा ॲव्हरेज. सुटले बघ तिथे कॅच सुटले तर त्याने 2 कॅच सुटले. संतोष मॅचची जर समोर आपण बघितली तर संतोषने 2 कॅच सोडला त्याचा पण फटका नक्कीच यांना बसलाय. मॅरेथॉन सुपर या संघाला संतोषने जर त्या 2 कॅच घेतल्या असत्या त्याच्यानंतर एक विकेट किपरने पण 1 कॅच सोडली. त्याच्यानंतर हे शेवटचे 5 रन हे पण 2 रन जिथे जायचे तिथे 5 रन दिले. अशा बऱ्याच काही चुका मॅरेथॉन सुपर या संघाकडून झालेल्या आहेत. पण ठीक आहे चुका होतच असतात. चुकातूनच आपल्याला शिकायचं असतं. अशा तऱ्हेने जिंकण्यासाठी तुम्हाला 49 रनची गरज आहे आणि दीपक सगळी मदार मला तर वाटतं दीपकवरच आहे. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. तेवढं झालं असतं ना. हा ठीक आहे. हा 48 झाला चांगलं मग टिकतो ना 60च्या वर मग अशी पहिला हो वा मग चांगला चान्स होता रे याने घालवलं याने पण असे. तरी बघा त्यांची लक किती आहे बघा. आता आपल्याला एक अर्धा तासात माहिती पडेल सुपर संडे फायनलला कोण जाते या सामन्यामधून. कोणाचा रविवार चांगला कोण खंडोबा पावलाय कोणाला ते आता थोड्याच वेळात माहिती होईल आपल्याला. 48 रन झालेले 49 टू विन 49 टू विन. ठीक आहे बॉलर पियुष ओपनिंग पेअर त्यांची चेंज होते पण ओपनिंग बॉलर जो आहे तो म्हणजे पियुषच ठेवलेला आहे. कंटिन्यू केले पियुषला ॲज अ ओपनर बॉलर. लगातार 3 मॅच ही 3री मॅच आहे त्याची आजच्या दिवसाची. बॅट्समन दीपक वर चालला एवढा. दीपक आणि विशाल ओपनिंग पेअर. लक्ष देतोय. तुझी कोणती टीम आहे? तुझी मॅरेथॉन. पहिलाच बॉल पहिलाच चेंडू पियुषच्या माध्यमातून जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 49 धावांची गरज.
पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक, तुटून पडा, हीच ओव्हर महत्वाची आहे. स्टार्टिंग पासून जर तुम्ही दबाव ठेवला बॉलरवर मॅरेथॉन सुपर बॅट्समनने तरच काहीतरी पुढे चांगल्या गोष्टी घडतील. स्टार्टिंग पासूनच दबाव ठेवा. आला आतमध्ये. पहिलाच बघू संदेश काय करतोय तिकडे. संदेशची जरा रनिंग कमी पडली तिथे, मला वाटतं सकाळी जॉगिंग जरा कमी झाली. पहिलंच खातं दीपकच्या नावातच खरंच उजाला आहे. दीपक म्हणजे उजाला, उजाला म्हणजे दीपक. 789 जर्सी नंबर. पहिलं खातं त्यांनी 4ने खोललेलं. असा जर करत राहिला तर दबाव नक्कीच पडणार आहे रुद्रेला बॉलर वर. गचा क्षेत्ररक्षण, गचा इरफानची बघू तिथे प्रयत्नाची प्रकाशा चालूच आहे. नक्कीच 2 रनाची तर भर पडणारच आहे. धावसंख्या झाली 6. जोपर्यंत दीपक मैदानावर तोपर्यंत खूप आशा जिवंत आहेत मॅरेथॉन सुपरच्या. त्याच पद्धतीने आपण बोलत असतो की रुद्र संघाचा इरफान जोपर्यंत मैदानात आहे, क्रीजवर आहे, तोपर्यंत आशा जिवंत असतात. त्याचप्रमाणे दीपक आहे तोपर्यंत आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. मॅरेथॉन सुपर संघाला सिंगल बरोबर. आपल्याला रिस्क नाही घ्यायची. आतापर्यंत धावसंख्या जर आपण बघितली 3 बॉलमध्ये 7 धावसंख्या आली. तुम्हाला सरासरी बघितली तर प्रति ओव्हर तुम्हाला 10 ओव्हर करायचे आहेत. त्यामुळे रिस्क घेऊ नका. ओपनिंग पेअर जर चालली 2-3 ओव्हर पर्यंत तर नक्कीच कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल कराल तुम्ही. आता आखी वर खाणार असं वाटतंय. आता 4 बॉल झाले. तुमचे भांडणं कोणा या रुद्रला हे बघ रे, मी बोललो ना. अंपायर थांबा. अंपायरशी आर्ग्युमेंट करू नका. अजून 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. अजून 1 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. काय नटआउट आहे? चला नटआउट आहे का लवकर सांगा आम्हाला, आमच्याकडे वेळ नाहीये. आउट आहे. ओके आउट आहे का? अंपायर तुम्ही जरा पुढे उभा राहा. लेग अंपायर पुढे उभा राहा. बघ रे
ठीक आहे, ओके. आता आउट आहे. तिन्ही बॉल त्यांनी निर्धाव दिले. विशाल 3 बॉलमध्ये त्याला खातंही खोलता आलं नाही, आपल्या संघासाठी एक रन घेता आला नाही आणि डकवर चालला होतो. म्हणजे पुन्हा एकदा मी पुन्हा सांगतो की सर्व काही मदार दीपकवरच आहे. दीपकला फक्त त्याला साथ द्या, दीपकला साथ द्या म्हणजे नक्कीच तुम्ही एक चांगला स्कोर जो आहे तो चेस करू शकता. एक साईड धरून नाही चालणार दीपक, एक साईड धरून त्यांनी ठेवलेली आहे. तर स्ट्राईक रोटेट करा. जर तुम्हाला मारता नाही आले तर तिसरा स्ट्राईक रोटेट करा. अखिलेश नाहीये, संतोष वाटतं तो. संतोष वाटतं त्यांनी कॅच सोडल्या 2. खेळच असा एक साईड जर आपण बाजू लावून धरली आणि स्ट्रायकरचा प्लेअर जो खेळतोय तो जर नॉन स्ट्राईकला आला तर त्याला संधी कशी देता येईल, त्या संधीचं सोनं कसं करता येईल ते बघा. 1 डे आणि 2 डे घेऊन स्कोर तुमचा ठेवा. पण मागच्या ओव्हरमध्ये 3 बॉल त्यांनी डॉट खाल्ले आणि स्वतःची विकेट फेकली. तो म्हणजे विशाल. धावसंख्या फक्त 7च झाल्या. 24 बॉलमध्ये आणि 42 धावांची गरज. 24 बॉलमध्ये 42, 42. आता फील्ड ओपन झालेली आहे. पॉवर प्लेचा षटक संपलेला. 200 षटक मार्गस्थ मयूरच्या रूपाने. नाही ना आपण ती मयूर खूप मोठ्या ताकदीची विकेट तू घेतली दीपकच्या रूपाने. पहिलीच विकेट. फटका चांगला होता दीपकचा. उंची जरा जास्त होती, लांबी कमी पडली. अर्जुन तिथं खड्डा आहे का? प्लेअर जरा काळजी घ्या आपली. तिथं खड्डा आहे. प्लीज जरा तुम्ही काळजी घ्या आपल्या जीवाची. मग काळजी घ्या. 1 रन वाचवायच्या नादात काही भलतंच ना तिथं होऊन जायचं. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या झाली 11. राकेश काय बांबू होता तिथं, बांबूवरून घरी गेला. 1.5 वर्षांची मॅच असते ना, तिथं बांबू वगैरे लावून ठेवतो. फक्त 5 रन आलेत मयूरच्या ओव्हरला. 3 बॉलमध्ये फक्त 5 रन आले. विकेट त्यांनी एक घेतले दीपकच्या रूपाने. आणि पहिली विकेट जी गेली ती विशाल. धावसंख्या फक्त 12 झाली याची नोंद घ्याव्या. फक्त 12. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. वाईट पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. नो आर्ग्युमेंट करू नका अंपायरशी. कडक पंच आमचे राकेश.
दोस्ती प्रेमी लीगचे अध्यक्ष आहेत ते 2025चे. चला वेळ ना घालू प्लीज, वेळ ना घालू. 5 वाजता जायचं आम्हाला. नाही सगळ्यांना जायचं आम्हाला गोव्याला. आम्हाला प्रॉफिट किती झालाय? नाव काय बघू ते. हा रन नाही, ठीक आहे, आम्ही रन नाही घेतला. ओके, आमच्या कडक पंचायत इथं राकेश. हा बॉल घ्या आता 4 बॉल. शेवटचे 2 बॉल. स्कोर कुठेतरी थांबलाय. माराथॉन सुपर 11 फटकेबाजी करा जरा. सोडली. कॅच होती का इरफान? कॅच होती नव्हती ना? नाही मग ते निखिलची घेतो ना जरा. नाही पण कॅचच नव्हती ना, असं बोलणार. चला धावा 2 रन येतीलच. येऊ दे असे 2-2 4-4 येऊ दे, म्हणजे मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली पाहिजे. साईडला जे चालू आहे नेटमध्ये प्लीज विनंती करतो, जरा आता अटीतटीचे सामने चालू आहेत. एखादा बॉल जर आतमध्ये आला तर प्लीज काही बाधा होईल खेळामध्ये, तो बॉल जरा जमा करा. दुसऱ्या षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 15. जिंकण्यासाठी अजून 18 बॉलमध्ये 34 धावांची गरज अजूनही अशा जिवंत आहेत. तुम्ही होप्स नका सोडू. मॅरेथॉन सुपर 11 18 बॉलमध्ये 34 धावांची गरज. विकेट फक्त 2च गेल्यात. 18ला 34. स्पीड अप. 3 वाजले. हा बॉलर कोण आहे? मयूर का? हे बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर नेम इरफान. बॉलर नेम काय? विशाल. हा निर्धाव आहे ना, बॅट चेंज करायला गेला. ठीक है, त्यांनी बैट बदलली, पण मला एक नक्की शरीर आठवला. बैट से कुछ नहीं होते बनते, तो आपकी कलाई में जान होनी चाहिए. खरंच फिल्डिंग इरफानची खतरनाक फिल्डिंग. आपल्या इथं कडक फिल्डिंग. यांच्या रक्तामध्येच आहे क्रिकेट. हे असे काही प्लेयर आहेत इथे यांच्या रक्तामध्येच क्रिकेट आहे. जन्मालाच त्यासाठी आले ते पोरं. होणार ना. बॉल झाले 2. धावसंख्या फक्त 16. ताकद तर भरपूर दिसते. 17 नंबर जर्सी, पण बॅट आणि बॉलचं का नाही होतं कॉम्बिनेशन. तीन बॉल झाले ना. 3 बॉल 3. नाही, चांगली कॅच होती, चांगली कॅच होती. निखिलला घेता नाही आली. चांगली कॅच होती, इझी कॅच होती, काही घेता नाही आली. कीपर आता चेंज करतील. आता मयूरला ठेवतील कीपर. बघा एक कॅच सोडली तर बघा निखिलला लगेच साईडला घेतला.
शेवटचे 2 बॉला 4 बॉल झालेत. काय चाललंय? डॉट डॉट डॉट. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या फक्त 5 झाली या ओव्हरला. एक झोकतो माप. अरे काय मॅच होती. पहिली इनिंग आम्ही जेव्हा बघत होतो आणि जेव्हा बॅटिंग करत होते रुद्रवेली आणि मॅरेथॉन सुपर इनिंग हा संघ क्षेत्ररक्षण करत होता आणि खरंच एक माहोल बनला होता. रायझिंग सुपरस्टार आणि अश्विक फायटर. चला टॉस साठी रायझिंग सुपरस्टार फायटर सुपरस्टार अश्विक फायटर कुठे? अश्विक. धावसंख्या 20 जिंकण्यासाठी अजून 29 धावांची गरज. जिंकणार तुम्ही. मॅरेथॉन सुपर इनिंग हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल कारण 6 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. अश्विक फायटर कुठे? अश्विक फायटर. अश्विक फायटर. अश्विक फायटर या संघ जर कुठे असेल संघनायक किंवा एखादा त्यांचा प्लेअर तर माईकची संपर्क साधा टॉस साठी. अश्विक फायटर. नॉट आउट. स्टंप नका पाडू. आमचा वेळ जातोय. पुढील होणारा सामना रायझिंग सुपरस्टार वर्सेस अश्विक फायटर. अश्विक फायटर तुम्हाला शेवटचा कॉल आहे. तुम्हाला मी विनंती करतो लवकरात लवकर मॅचचे संपर्क साधा टॉस साठी. रुद्रवेली या संघामध्ये असा आहे खरंच त्यांनी जे कमबॅक करायचं होतं पुण्यावर म्हणतात ना त्या पद्धतीने केलं. खरंच ज्याच पद्धतीने करायचं होतं कारण पहिले 4 ओव्हर असं वाटलं होतं की रुद्रवेली हा संघ बॅकफुटला गेला आणि कुठे फायनल मध्ये धडक मारेल का नाही याचीच मला चिंता वाटत होती. पण नंतर जी ओव्हर दिली शेवटची ओव्हर विशालला दिली त्या ओव्हर मध्ये कमसे कम 23 रन त्याने दिले आपल्या संघासाठी आणि ते टोटल 48 झाली. आकाशला ओव्हर दिली. नंतर 4 ओव्हर मध्ये फक्त 25 धावसंख्या होत्या त्यांच्या. अश्विक या ना इकडे टॉस साठी. टॉस. अश्विक फायटर. अश्विक आहेत ना त्यांचं नाव. त्यांना ऐकायला जातं का नाही? जास्त धावू नका. पुढे खड्डा आहे म्हणजे धावणारच नाही. कधी येणार आहे? आला 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 ना. अश्विक फायटर टॉस साठी येतो. त्यासाठी शाल श्रीफळ आणून ठेवा. त्याचा सत्कार करू कारण कमसे कम 10 वेळा आम्ही अनाउन्समेंट केली आणि त्याला 500 रुपये पण देण्यात येईल. वॉचर देण्यात येत आहे. डीमार्टचे एक वॉचर अश्विक फायटर या संघाचा टॉस साठी जो कोणी प्लेअर येईल त्याला 500 रुपये वॉचर आणि डीमार्टचे वॉचर देण्यात येईल. अरे इथे होते ना 5 रुपये. अरे सायकल वाला. धावसंख्येवर 26 हा. शेवटचे 2 बॉल बाकी. सॉरी शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 5 बॉल झाला. धावसंख्या झाली 28. जिंकण्यासाठी अजून पण 7 बॉल मध्ये 21 धावा. मॅच अजून संपलेली नाही. हार नाही मानलेली आहे. थांब जरा ओव्हर होते लास्ट बॉल आहे. 6 पाहिजे. ठीक आहे. अशा तर कॅमेरामॅन जरा इकडे फिरवा. टॉस आहे. सेकंड सेमीफायनलचा सामना रायझिंग सुपरस्टार वर्सेस अश्विक फायटर. काय घेतलं सांगते. गेंदबाजी. ओके. आता झालेल्या टॉस मध्ये रायझिंग सुपरस्टार वर्सेस अश्विक फायटर.
rising superstar who have won the toss and they are elected to field first. After this first over, शेवटची मॅच हा सेमीफायनलचा हा शेवटची ओव्हर असेल. त्या ओव्हरमध्ये मला वाटतं 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज. आणि संतोष, तुम्ही कॅच सोडले होते त्या कॅचचं रूपांतर आता तुम्ही 6 मध्ये करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. 6 बॉल 21. चौका पहिला आज चौका मला दिसतोय तिथे. अशीच फलंदाजी करत राहा संतोष. कुठेतरी नक्कीच तुला कमबॅक तर करावंच लागणार. ते जे 2 कॅच सोडल्या त्याचं कुठेतरी परतफेड तुला करावीच लागणार. जिंकण्यासाठी अजून 5 बॉलमध्ये 17 धावांची गरज. अजूनही वेळ गेलेली नाहीये. चांगली फिल्डिंग मच्छिंद्र यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी 2 धावा त्यांनी वाचवल्यात. 4 बॉलमध्ये 15. अजूनही सामना एकतर्फी बाकी आहेत. कोण जिंकेल कोण हारेल, कारण क्रिकेट इज अ गेम. यू कॅनॉट टेल विन विल ऑन विल लूज टिल द लास्ट बॉल. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही बोलू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल होता तोपर्यंत तुम्ही बोलूच नाही शकत कोण जिंकेल. चांगली बघा 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 खरंच मयूर उत्कृष्ट झेल त्याने टिपलेली. आपल्या संघाचा निर्णायक झेल त्याने टिपलेले. कौतुक 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 मयूरचं. डाय त्याने मारली. अशीच कॅच घ्यायची असते. निर्णायक क्षणी जर तुम्ही या पद्धतीची कॅच घेतली तर नक्कीच त्याचं रूपांतर विजयाच्या दिशेने होतं. काय जज केली त्यांनी कॅच. टप्पा जर त्याने दिला असता तर नक्कीच ती बाउंड्री गेली असते. जज नसतं करता आलं त्याला, पण त्याने अंदाज घेतला. अनुभव. 3 बॉल 15 ना. 3 बॉल 15 का 3 बॉल 15. टर्निंग पॉईंट झाला. मयूर तुझी कॅच घेतली हा टर्निंग पॉईंट आहे तुझ्या संघासाठी. कारण ह्या कॅच मध्ये जर कॅच नसते चौकार जर गेला असता तर मॅचचा असता रूपांतर झाला असतं. 3 बॉल मध्ये 11 म्हणजे 2 6ची गरज होती. नक्कीच ते कुठेतरी जड गेला असतं तुम्हाला. आणि संतोष होता तो. पंचांचा निर्णय. निर्धाव चेंडू. 2 बॉल मध्ये 15. काही चमत्कार घडेल का आपण बघू. विजयाच्या दिशेने उद्योलन. खरंच तुमचं नशीब. तुम्हाला तो आकाश बॉलर भेटला 5वा. त्याच्यामुळे त्यांनी 5व्या ओव्हरला 23 रन दिल्या. त्याच्यामुळे तुमचं नशीब. तुमची मेहनत थोडी 100% काय मेहनत मला तुमची दिसली नाहीये. एक 50% मेहनत दिसली. 50% तुम्ही त्या आकाशचे पाय धुवून पहा. त्यांनी 23 रन दिले. त्याच्यामुळे एवढा स्कोर झाला. लेग बाईज नाही. एक काय झालं आतमध्ये किती लावा. चला बॉल या. अशा तऱ्हेने रुद्रेंद्र संघ फायनल साठी आजच्या पात्र झालेला आहे. आणि ते म्हणजे मी पुन्हा एकदा नाव घेतो, आकाशमुळे पात्र झालाय तो मॅरेथॉन सुपरचा बॉलर आकाश. याच्यामुळे हे लोक पात्र झाले. 6 बॉलमध्ये 23 रन दिले त्यांनी. आज त्याला झोप नाही येणार.
गोष्ट बोलतो ना हे म्हणून ऐकत नाही. पहिला बॉलर दीपक. पहिली इनिंग जर बघितली, पहिली इनिंग जी